दिशा सालियन प्रकरणी आता नारायण राणेंनी गौप्यस्फोट केलेला आहे। आदित्यला वाचवण्यासाठी ठाकरेंनी मला दोनदा फोन केले असं नारायण राणे म्हणतायत। नारायण राणेंनी काही गौप्यस्फोट केले। दिशा सालियन प्रकरणामध्ये त्यांनी काही गौप्यस्फोट केलेले आहेत। त्यांनी पत्रकार परिषद घेतली तर आदित्यला वाचवण्यासाठी ठाकरेंनी मला 2 फोन केले असा गौप्यस्फोट हा नारायण राणेंनी केला। आदित्यचं नाव पत्रकार परिषदेत घेऊ नका अशी विनंती ठाकरेंनी केली असंही नारायण राणेंनी पत्रकार परिषदेत म्हटलंय। तर कोविड काळात उद्धव ठाकरेंचा मला फोन आला असं राणे म्हणतायत। तुम्ही जरा सहकार्य करा असं मला उद्धव ठाकरे म्हणाले असं नारायण राणे यांनी आज पत्रकार परिषद घेत म्हटलेलं आहे। नाही साहेब, मला तुमच्याशी हे बोलायचं आहे। तुम्हाला मुलं आहेत, मलाही मुलं आहेत। सध्या तुम्ही जे काय प्रेसला बोलता, आदित्यचं नाव घेता, माझी विनंती आहे आपण त्याच्यामध्ये त्याचा उल्लेख करू नये असं मला वाटतं, म्हणून विनंती करायला फोन केला। मला परत एकदा सांगतो, तुम्ही म्हणता त्याचं नाव घेतलं नाहीये, पण एक मंत्री होता असं मी म्हणतोय। त्या घटनेच्या वेळेला एक मंत्री होता आणि ते व्हिडिओ मध्ये ह्याच्यामध्ये आलंय, कॅमेरामध्ये नाही। पण बघा, हे 2 फोन त्यांनी केले। आता याच्यात फोनवरून काय, कोण कोणाला फोन करत नाही, कुठल्याही घटनेसाठी करतात। दरम्यान या प्रकरणी आदित्य ठाकरेंना अटक करा अशी मागणी नारायण राणेंनी केली आहे। तर किशोरी पेडणेकर सालियन कुटुंबावर दबाव टाकायचा असा आरोपही त्यांनी केलेला आहे। मी आता या सरकारला सांगेन, आता कोर्ट जेल तो निर्णय देईल, पण आतापर्यंत जे एव्हिडन्स आले त्याच्या आधारे एफआयआर दाखल करा, अरेस्ट करा। काय भाषा बदलली होय। आता या 1 महिन्यामध्ये किती फेऱ्या झाल्या मुख्यमंत्र्यांकडे। दबाव कोणावर होता, कोण घरी जायच्या, पेडणेकरताई जायच्या आणि काय त्यांच्या बरोबर जायचे, त्यांचा दबाव। आम्ही कधी त्यांच्या घरी गेलो नाही। दबाव आणावं अशी त्यांची परिस्थिती नव्हती, दुःखात होते। त्यांच्या मनात नसताना नाला हो म्हणावं लागत होतं आणि त्यावेळेला त्यांना पोलीस यंत्रणा पण मदत करत नव्हती, अन्य डिपार्टमेंट पण, आरोग्य विभाग मदत करत नव्हतं।